गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. वाजले सकाळचे 9:30 आणि सगळं आवरून वगैरे झालेलं आहे. पाणी वगैरे भरून चहा पाणी वगैरे सगळं झालेलं आहे. आता ऑफिसचा कॉल चालू होईल 11 वाजता. आणि तुम्हाला मागे बॅकग्राऊंडला जो आवाज येतोय ती निघाली कोणाची तरी वरात, कारण आज आहे गावामध्ये लग्न. तर ते आपल्याला पण आता म्हणतायत, आपलं काही जाण्याचं प्लॅनिंग नाही आहे, पण सगळे गावाला सगळे एकत्र मिळून बस केलेली असते किंवा काही गाडी वगैरे करून लग्नाला जातात. तर चला वरात दाखवतो तुम्हाला. वरात इन द सेन्स मिरवणूक. आता अधीर झालं या, बधीर झालं या, आणि तुझ्यासाठी बनवलं मजनू माझं आलं या. एवढं थकायचं नाही. हलकी पाणी कोणा मला आवडतं. हात वर, हात वर, हात वर. चला तर सकाळी सकाळी मंगल कार्याची सुरुवात झालेली आहे. लग्न आहे गावात. आता आपण जरा लॉग इन करूया, थोडंफार अपडेट सांगण्यासाठी. कशी आहे गावकडची मजा. क्या चल रहा है वे तुम लोग का. हाँ काय खेळताय, लुडो. हे बघा गावाला मस्तपैकी. तू काय करतोय, तुला कच्चा लिंबू घेतलाय का प्रणवला. धनु कुठे गेली. शाळेत शाळेत बाहेर लग्नाला गेली. कोण जिंकतंय, कोण आहे पुढं. ग्रीन पुढं दिसत आहेत. नाही ग्रीन मागे, रेड पुढे. प्रणव तू नाही खेळत. हां सांग ना, बोल ना काहीतरी याच्यामध्ये. हे बघ इकडे बघ, काहीतरी बोल ना. किती वर्षाचा आहे तू. 3 4. हे बघा मी बोलवतो ना. कैऱ्या बघा किती लागल्यात, किती लागल्यात बघा कैऱ्या. आत्ता मे महिन्याची सुरुवातच आहे. कधी उतरवतात ग तुम्ही हा आंबा. जून महिन्यात. हा वेल काय घेवड्याचा आहे का ग. हे बघा घेवड्याचा वेल. गावठी केळीचं झाड आहे ते. केळी येतात पिकत घातल्यावर देतात ते आपल्याला पण. फुलांची झाडं आहे, कढीपत्ता आहे, मोगरा आहे तिथे, अळू आहे. त्याच्यानंतर ही तुळस आहे, कृष्ण तुळस. आणि हा पणू आहे, पणूचं झाड. ते जास्वंदाचं आहे. तर चला दिवसभर कामच चालू होतं आपलं. वर्क फ्रॉम होम कनेक्ट केलं होतं सकाळपासून आणि ते काम बघत होतो. आता एक दुसरी सर्व्हिस म्हणजे सर्व्हरवरचं एक फेल होत आहे, साइन अप API म्हणून थोडा वेळ मिळाला. आणि डेली आमचा म्हणजे आज बुधवारी वीकली स्टेटस कॉल असतो. तो कॉल संपून आता जस्ट चहा पिण्यासाठी उठलो आहे. चला आता बघूया पुढचं काय स्केड्यूल आहे. जरा आता थोडं निवांत. कस काय यार 5 नाही चिटिंग होऊ शकते. कस काय मी जाऊ खेळते, दोघी खेळतात. दीदी ने बोला तो सब कुछ हो सकता है. ओवी तू काय जिंकते की नाही, येते की नाही तुला देता तुझ्या. हां ओवीची मैत्रीण कुठे गेली. ती फिरायला गेली लग्नाला. काय करतोय. माझ्या मागे किती मस्त सगळं वातावरण आहे. डोंगर वगैरे, शांत पक्ष्यांचे आवाज. शांत वाटतं, एकदम शांत. भले उन्हाळा आहे पण तरी पण शांत वाटतं गावच्या ठिकाणी. आणि हे बघा माझ्यावरतीच किती कैऱ्या लागल्यात.
पडल्या तर डायरेक्ट डोक्यातच आहे, पण पडणार नाही अशा. पण किती आहे बघा ना, घडच्या घड आहेत. दाताला मग हा दिसे येत मोगरा बघा किती एकदम फुटला एकदम जास्त. पहिली तादू काय, पहिली तादून द्या. चला आलोय बोट्याच्या बाजारात, आता इंजेक्शन घेतो धान्यात टाकायला. तर मित्रांनो झाले संध्याकाळ, आता वाजलेत 7:30 आणि मी आलोय म्हणजे आम्ही सगळेच आलोय, मम्मी पप्पा कावेरी मी. आज आहे बोट्याचा बाजार, आठवडी बाजार भरतो तो. तर बरीच गर्दी आहे. ॲक्च्युली बाजार उठायच्या वेळेला गर्दी कमी होते, पण आज बरीच गर्दी दिसते त्या मानाने. मी पण पहिल्यांदाच एवढी गर्दी बघतोय. बघा, तुम्ही गाडी लावली होती, आपण धान्य घेतलेत ॲक्च्युली गहू आणि बाजरी, त्याच्यामध्ये घालायला इंजेक्शन पाहिजे होते, तर ते घ्यायला आलोय. तर चला, गाडी रस्त्यावरच लावली होती कारण गाडी लावायला जागाच नव्हती. तर आता निघूया आपण, कारण ते एका दादांकडून, आपले कळमचे दादा आहेत, त्यांच्याकडून धान्य घेतलेत गहू आणि बाजरी वर्षभरासाठी. तर ते वर्षभर काय वर्षाच्या वरती पण जातील आपल्याला. 2 पोती गहू आणि 1 पोतं बाजरी घेऊन ठेवली. तर चला आता निघूया. मम्मी तिकडे बाजारामध्ये भाजी घेते, तर तिला पिकअप करूया. आणि पप्पा गेले दळण आणायला, म्हणजे पीठ आणायला. दळणात चक्कीत टाकलं होतं ते. तर बघूया, चला जाता आता तुम्हाला दाखवतो कसं काय आहे. मित्रांनो आता पोचलो आहे घरी आणि सगळं धान्य वगैरे गाडीतून उतरवलं आहे, सामान वगैरे काढलं आहे. ते बघा, तिथे एक 50 किलोचं गोणी पडली आहे, गहू आहे त्याच्यात. आणि इथे हे 50 किलो, तर असं करून 100-150 किलो इथेच ठेवणार आहे घरामध्ये. आणि 50 किलो बाजरी आणि 50 किलो गहू आपण मुंबईला घेऊन जाणार आहोत. कारण तेवढे बस झाले ना, कारण 6 महिन्यातून एक चक्कर होईलच आपली. आणि 6 महिने काय, त्याच्यापेक्षा जास्त जाईल ते. आणि आज आणली आहे मच्छी, तर आज मच्छीचा बेत आहे. तर कावेरी इथे मसाला करते आणि सोबतच मच्छी खाऊन झाल्यावर संध्याकाळी पिण्यासाठी वगैरे थोडा स्प्राईट वगैरे आणलं आपण. तर चला जरा ओवी काय करते बघूया, बरीच वेळ झाला आता ओवीची भेट नाही झाली. सो हाय गाईज, परत एकदा आज बाहेर बेत मांडला आहे, मच्छी केली आहे. तर हे काय, मला वाटतं चिलापी वगैरे, जो मागच्या वेळेसचा ब्लॉग एक होता आपला गावाकडचा बेत, चिलापी मासा फ्राय, तर तसं चिलापी आणि अजून एक कोणता तरी मासा आहे. तर त्याचं असं हे बघा फ्रायचं केलेलं आहे. आणि ही फिश करी आहे. आणि आपलं ताट जवळपास आता अर्ध रिकामं होत आलं आहे आणि चांगलं आलं आहे, तर आपण खात होतो. तर चला डिनर कंप्लीट करून घेऊया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त, कारण गावाकडच्या गोष्टी प्लस मुंबई लाईफ, कॉर्पोरेट लाईफ प्लस रुरल लाईफ, हे सगळं कमी बघायला मिळतं या सगळ्याचं कॉम्बिनेशन अनेक चॅनल्सवर. तर आपल्या चॅनलवर हे तुम्हाला बघायला मिळतं आहे, याचाच फायदा घ्या. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि जर जे काही तुम्हाला वाटतं आहे आपल्या ब्लॉगबद्दल भावना, त्या कमेंटमध्ये पण मांडा. हे बघा, ओवीचा व्हेजवाल्यांचा पास्ताचा बेत आहे आज, ते सांगायचं विसरलो म्हणून ही आली आहे चुचुंदर. तर चला, ह्या ब्लॉगला इथेच एंड करतो. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा अँड बाय बाय.